ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। पान 28 बाब 40 सांगितलं का? थँक्यू। पाहून सांगितलं. शालार्थ आयडीच्या संदर्भामधला एक विषय राज्यभर गाजतोय। गेले 1 वर्ष झाले शाळांमध्ये बोगस शिक्षक भरती करणे आणि हे बोगस शिक्षक भरती करण्यासाठी हजारो शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर डोनेशन घेतलं, पैसे घेतले आणि बनावट कागदपत्र तयार केले। बनावट कागदपत्र तयार करून या शिक्षकांची भरती त्या ठिकाणी केली। 2012 पासून तर 2025 पर्यंत त्यांना अशा स्वरूपाच्या भरतीला त्यामुळे हा घोटाळा सर्वात या राज्यामधला सर्वात मोठा घोटाळा आहे। या राज्यामध्ये आतापर्यंत झाला नाही एवढा मोठा घोटाळा या अनुदानाच्या माध्यमातून आज होत आहे। शाळेमध्ये शिक्षक भरत असताना या ठिकाणी मी स्वतः मागच्या अधिवेशनात निवडून आल्यानंतर पहिल्या अधिवेशनामध्ये मागणी केली होती की याची SITची चौकशी करा। त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी या सभागृहामध्ये सांगितलं होतं की SITची चौकशी करू। त्याप्रमाणे SITच्या चौकशा सुरू झाल्या, पण 1 वर्ष झाले, 1 वर्ष झालं याच्या संदर्भात काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले, पण ज्या संस्था चालक आहेत ज्यांनी या संदर्भामधले असे बोगस भरती केले, बनावट कागदपत्र तयार केले, निवळ कागदपत्रच तयार केले असं नाही आहे, तर त्यामधून त्यांचं 2012 पासून तर मागचं जे काही असेल ॲरियस, ते ॲरियस पण सरकारच्या तिजोरीतनं काढून घेतले। सारे कागदपत्र बोगस असताना नाशिक विभागामध्ये मी अनेक वेळा आमच्या चौकशी अधिकाऱ्यांना विनंती केली की तातडीने याच्यावर कार्यवाही करा, होत आहे। शेवटी मला एक अधिकारी येऊन भेटला आणि त्या अधिकाऱ्याने सांगितलं, साहेब ह्या संस्था सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या आहेत, जवळपास साऱ्याच्या साऱ्या संस्थांशी राजकारणातले पुढारी जुळलेले आहेत आणि मग अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेशर आमच्याकडे येतं की आता अटक करणं आम्हाला कठीण होत चाललेलं आहे। मग अशा स्वरूपात यांना संरक्षण देणार का, त्यांना त्या ठिकाणी सोडून देणार का, त्यांच्यावर कारवाई करणार? जळगाव जिल्ह्यामधले अंतुर्ले सोसायटी आहे माझ्याकडे, तराळ महाविद्यालय, या संदर्भामध्ये अध्यक्षमध्ये पाचोऱ्याचे त्याचे तराळची सोसायटी, शिक्षक फॉरेनमध्ये आहे, तिथला लावणारा शिक्षक जो आहे तो फॉरेनमध्ये आहे आणि पगार अंतुर्लीकडून घेतोय, पाचोऱ्यामधून घेतोय, म्हणजे तर फार आश्चर्य आहे। या ठिकाणी अशा स्वरूपाचे जे आहेत यांना या ठिकाणी तुमच्याकडे रिपोर्ट्स आलेले आहे, जाब त्या ठिकाणी झालेले आहे, त्याच्यानंतर सिद्ध झालं की सगळं बनावट आहे। मग या संदर्भामध्ये तुम्ही मग कुऱ्हा असेल का अंतुर्ले असेल का पाचोरा असेल, जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 60 शाळा 60 अशा आहेत की ज्यांनी बनावट आपले बोगस भरती केलेली आहे। कारवाई करणार की नाही सरकार याच्या संदर्भामध्ये? 1 वर्ष झालं तर पगार घेऊन राहिले। तुमचं हायकोर्टात गेलं, हायकोर्टामध्ये नीट बाजू सरकारकडनं मांडली गेली नाही म्हणून त्याचे पगार सुरू झाले। हजारो कोटी रुपये या संदर्भात या सरकारचे जात आहे। एका बाजूला उत्पन्नाचे स्रोत थांबलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा स्वरूपाचा पैसा वाया जातो आहे। सरकार याच्याकडे लक्ष देणार आहे की नाही, यांच्यावर कार्यवाही करणार आहे की नाही? सभापती महोदय, तातडीने यांना अटक केली पाहिजे, तातडीने यांच्याकडे जो पैसा आहे तो वसूल केला पाहिजे आणि ज्या शिक्षकांची फसवणूक झाली त्या शिक्षकांनाही दुसरीकडून कसं संरक्षण मिळेल या संदर्भात सरकारनं कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे। त्यामध्ये गाभाऱ्याचं संपूर्ण असल्या क्रॅक झालेला आहे पुरा, आणि ही जी घुमटी वर पाडलेला आहे आवश्यकता आहे। बाब क्रमांक 181। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।